मारेगांव तहसील के दो सर्प मित्रों ने दो जहरीले सांपों को जंगल में सुरक्षित छोड़कर जीवन दान दिया। मॉनसून के दौरान सांपों की आवाजाही बढ़ने के कारण अक्सर घरों में सांप के घुसने की घटनाएं होती रहती है। मारेगांव तहसील में रहने वाले 21 वर्षीय आनंद गवाणे और सगनापुर के कोबरा मैन के नाम से मशहूर संतोष वानखेड़े पिछले कई सालों से तहसील के नागरिकों को सांपों से बचाने के लिए काम कर रहे हैं। इस दौरान दोनों सर्प मित्रों ने एक घर से नाग और एक घर से धामन प्रजाति के सांप को रेस्क्यू कर साले भट्टी जंगल में छोड़ दिया और सांप को जीवन दान दिया, साथ ही नागरिकों की भी जान बचाई। हा स्पेक्टॅकल कोबरा जातीचा साप आहे। मी सगनापूर इथे नामदेवराव हातराम यांच्या घरी पकडलेला। हा 5.5 फूट लांबीचा साप आहे आणि हा साप जो आहे विषारी असतो, खूप विषारी असतो आणि याचं विष न्यूरोटॉक्झिन स्वरूप प्रकारामध्ये मोडते आणि याची आपल्या मज्जासंस्थेवर याचा परिणाम होतो आणि हळूहळू माणसाचं रक्त गोठायला लागतं आणि श्वास थांबला की माणूस शेवटाला जातो। आजपर्यंत तुम्ही किती सर्पांना जीवदान दिलं आहे? आत्तापर्यंत मी 157 साप 1057 सापांना। कोणकोणत्या साथीचे? त्याच्यामध्ये 500च्या वर कोबरा जातीचे आहेत आणि जवळपास 60 पर्यंत परड जातीचे आहेत आणि बाकी इतर जातीचे साप त्याच्यामध्ये पकडलेले, असे एकूण 1057 साप पकडले। नागपंचमीनंतर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? नागपंचमी सण हा असा आहे की लोकांनी आता वेगळी त्याची धारणा पकडलेली, पण नागपंचमी हा दिवस असा साजरा केला पाहिजे लोकांनी की नागाची पूजा तर केलीच पाहिजे। पूजा करणे म्हणजे नागांना, सापांना वाचवणे, अशा प्रकारची जर पूजा असली तर नक्कीच आपल्याला निसर्ग पण चांगल्या पद्धतीने साथ देईल आणि निसर्गाचे संतुलन पण व्यवस्थित राहील। मारेगाव तालुक्याला राहतो। आज आपल्याकडे गवाऱ्या आलेला आहे आपल्या हातामध्ये, तुम्ही पाहू शकता। गवाऱ्या न्यूरोटॉक्सिक वेनम आहे याच्यामध्ये आणि हा साप आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात भेटला जातो आणि आज उद्याला नागपंचमी आहे आपल्याकडे, तर तुम्हाला सांगतो इच्छितो मी की सापाची तुम्ही जे पूजा करता थोडी सांभाळून करा आणि सापाला दूध नका पाजू, म्हणजे याच्याने साप मृत्युमुखी पडतो। सापाला दूध हे पचत नाही आणि काल म्हणजे आज सकाळी मी एक धामण पण आणली होती, ते गोलू गुरनुलेच्या घरून पकडली आणि आज इथेच रेन फॉरेस्टला मी रिलीज केलेली आहे। बस आत्तापर्यंत तुम्ही किती सर्पाला जीवदान दिले? कुठे कुठे पकडले सर्प? मी भरपूर ठिकाणी पकडले आहे सर्प आणि खूप मोठे मोठे प्रमाणात पकडलेले आहे। आणि कोणकोणत्या जातीचे पकडले? परट पण पकडलेला आहे, त्याला रसल वायपर म्हणून ओळखला जातो आणि मण्यार जो सगळ्यात घातक साप आहे आपल्या एशियामध्ये, तो पण साप मी पकडलेला आहे। भरपूर प्रमाणात पकडलेले आहे आणि त्यांना पण रिलीज केलेले आहेत।